क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9422304274। नाशिक शिक्षक मतदार संघातील उमेदवार महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी मी आलो होतो। आज जवळपास 500 संस्था चालक, मुख्याध्यापक यांनी पाठिंबा दिला आहे आणि 50 संघटना, या संघटनांनी देखील आज किशोर दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे किशोर दराडे हे गेले अनेक वर्ष शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था यांच्यासाठी सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते विधान परिषदेमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये किशोर दराडे लोकप्रिय आहेत। एक हक्काचा आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आज त्यांना पाठिंबा दिलेला आहे। राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला आहे। ठीक आहे, आता जे काही निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार एक दुसरे लढत असतात, पण किशोर दराडे हे 100% कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजयी होते। काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा समाज, OBC समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली। त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर, काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। त्यांना मी धन्यवाद। महाविकास आघाडीचा निर्णय होता, महाविकास आघाडीचा निर्णय होता, महत्वाचा इकडे घ्या ना, आता लागू होते त्याच्यावर बाईट पाहिजे। शेतकऱ्यांसाठी याच्या बाबतीमध्ये मी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या विषयावर देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल।